आलाय आणि बरोबरच काँग्रेस पण इथे आहे, तर काय युती पुढे कंटिन्यू होणार आहे का, युती होणार आहे का? युतीच्या संदर्भामधली जी काही घोषणा करायची असेल, जे काय असेल त्या बाबतीमध्ये सन्माननीय राज ठाकरे साहेब हेच त्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही आज इलेक्शन कमिशनला भेटायला आलेलो आहोत आणि इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर 2 इलेक्शन कमिशनर यांना भेटून जी काही आमची मागणी आहे की संपूर्ण ज्या याद्या आहेत त्या शुद्धी होऊन त्याचं निष्पक्षपणे त्यांची चाचपणी झाली पाहिजेत आणि निवडणूक तुम्ही घ्यायला आम्हाला काय हरकत नाही. परंतु आमचं ऑब्जेक्शन आहे, आता मोर्चा जो झाला त्या मोर्चामध्ये आपण जर पाहिलं तर बरेचसे पुराव्यानिशी गोष्ट आम्ही दिलेल्या आहेत. लोकशाही मार्गाने आम्ही इलेक्शन कमिशनला 2 वेळा भेटलो. मुंबईच्या इथे बसणारे सन्माननीय दिनेश वाघमारे आणि सन्नाथ चोकलिंगम या दोघांना वेगवेगळे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही निवेदनं दिली त्यावेळेला. त्याच्यानंतर पुन्हा मोर्चाही काढला. म्हणजे संविधानाच्या याच्याप्रमाणे लोकशाही मार्गाने आम्ही सगळे गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता इलेक्शन कमिशनर जे आहेत, केंद्रीय निवडणूक आयोग, त्यांनाही आम्ही भेटतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण याद्या व्यवस्थित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. राजसाहेबांची पण हीच भूमिका आहे की याद्या स्वच्छ झाल्याशिवाय वर्ष गेलं तरी चालेल, पण बिलकुल आमची भूमिका ती स्पष्टपणे आहे आणि त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. कारण काय कसं आहे, इंटर असेंब्ली, इंटर डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आणि इंटर स्टेट अशा या सगळ्या गोष्टीमध्ये गोंधळ आहे आणि तो बऱ्याच गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिले आहेत, त्याचे प्रूफ पण दिलेले आहेत. साहेब एक प्रश्न, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.